ऐका ना साहेब. अहो साहेब, माझं एक काम होतं तुमच्याकडं. काय काम होतं? अहो मला ना 2 लाख रुपयाची गरज होती. 2 लाख? बाई तर चांगली दिसती. मॅडम मी पैसे देतो, पण माझी काय अट असते. काय? तुम्हाला चालेल का? पण काय अट आहे तुमची? मी व्याज नाही घेत. अरे वा, मला असेच लोक पाहिजे बिना व्याजी पैसे देणारे. पण तुम्हाला एक काम करावं लागेल. काय? दर रविवारी तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. कामासाठी का? घरातलं काम? तुम्ही समजून घ्या काय काम असेल तर. करा ना तुमच्या घरामधले काम. घरातल्या कामासाठी बाई आहे. मग तुम्हाला फार्म हाऊसला यावं लागेल आमच्या. तिथं का लावता कामाला मला? अहो काही पर्सनल कामं राहता. तुम्ही असं वाक्य म्हणजे याच्यात नका बोलू ना, कोड्यामध्ये पूर्ण वाक्य बोला ना. आमचे काही पर्सनल कामं असतात. तुम्ही तर म्हणे ना व्याज नाही घेत. मग मी बोललो ना व्याज नाही घेत ना. करा ना साहेब हो मदत, माझ्याकडे खरंच पैशाची अडचण आहे हो. मॅडम तुम्हाला पैशाची अडचण, आम्हाला कामाची अडचण. पण असं नका करू साहेब, मी लय अडचणीत आहे हो. मी काय बोललो तुम्हाला? तुम्ही माझी अडचण दूर करा, मी तुमची अडचण दूर करतो. माझी लय इज्जत जाईल हो. ते इज्जतीचा काय संबंध? 4 भिंतीच्या आत कुठे इज्जत जाते का? आता तुमच्याकडे पैसे नाही, जर कोणी घ्यायला आलं तुमच्याकडे, ज्याच्याकडून घेतले त्याने, तो जर तुम्हाला गल्लीत काही बोलला तर त्याच्याने तुमची इज्जत जाणार का नाही? जाईल. पण आता आमच्या फार्म हाऊसमध्ये आल्यानंतर मधल्या रूममध्ये तुमची काय इज्जत जाणार आहे? नाही ते आहे. तिथं कोणी बघायला आहे? तिथं तर कोणीच राहत नाही, निवांत वातावरण. वरून तुमची हाऊसमौस होईल, खाणं पिणं, एन्जॉय पार्टी. साहेब थांबा 2 मिनटं, विचार करून सांगते. बाई काय करू आता, लय टेन्शन आलंय मला. आता तर पैशाची पण गरज आहे, आता काय करू? आता यांच्या काही गोष्टीला ॲग्री होते आणि पैसे घेऊन टाकते 2 लाख रुपये. हा ना, नाहीतर माझं घर जाईल. जाऊ द्या साहेब. ऐका ना, मी तुमच्या सगळ्या गोष्टी अटी मान्य करते. नक्की? हो. चला मग जाऊ आपण तिकडे. चला ना. पण 2 लाख रुपये देतील ना नक्की? हो नक्की देईल. हा द्या ना. पैसे काय आता हातात घेऊन फिरता का माणूस? नक्की ना, शब्द पाळतील ना? तुम्ही माझा शब्द पाळा, मी तुमचा शब्द पाळेन. बरं चालेल. चला माझं काम झालंय, मी तुम्हाला लगेच फोन पे लगेच टाकून देतो. चला. चला हात ठेवला तर चालेल ना? हा चालेल ना. चला मस्त पैकी तुम्हाला आमची बाग दाखवतो ना, कशी आहे काय आहे काय नाही. तुम्हाला तर आवडेलच ना? हा ना. हो मॅडम, लाजायचं नसतं. कारण नाही लाजत नाही, भीती वाटते हो. अहो भीती नाही, कसं असं माहिती का, प्रत्येक माणसाचं काम असतं. तुम्ही आमच्या कामात आले, आम्ही तुमच्या कामात येऊ. मग पहा बरं कसं वाटले तुम्हाला आमची बाग? मग चांगली ना. इथे तुला आता मस्त झाडाची याच्या पाठीमागे नेतो. साहेब नका ना. अहो नका ना, ऐका ना. साहेब नका ना, प्लीज ना साहेब, नका ना साहेब, नका ना साहेब, नका ना. मॅडम 2 लाख छोटी रक्कम नाही साहेब नका ते ना, बी बिन व्याजाने द्यायचंय. अहो साहेब, व्याज नका सोडणं ना. सोपं नाही. प्लीज नका ना साहेब, नका ऐका ना. ना. इथं कोणी बघितलं तर तुमच्या घरातल्यांनी तमाशा होऊन जाईल ना. मॅडम इथं कोणी बघणार नाही. फार्म हाऊसवर घेऊन जाईल बोलले. हा बरं, फार्म हाऊसवर चालायचं का? मग चला इथं थोडंसं म्हटलं, चला झाडाच्या आडी थोडंसं एन्जॉय करू. अहो मॅडम साहेब ऐका ना, ऐका ना, काय? मी तुमचे पैसे देऊन टाकाल, असेच द्या ना. अहो मी तुम्हाला तर पैसे द्यायला तयार आहे ना, मग असेच देतोय ना. द्या ना. हा काही ना, असं काही न घेता. आता काय? अहो मॅडम
तुम्ही किती किती सुंदर आहात माहिती आहे का? मी तुमच्या सौंदर्याला भाळलो. हा. मग ऐका ना, अहो साहेब टोचल ना. कुठे टोचते मॅडम? अहो, हे झाड टोचते साहेब. झाड टोचते ना, मी तर नाही टोचत ना. साहेब नका. मॅडम ऐका हो, ऐका हो, साहेब नका ना. ऐका थोडस, ऐका ना मॅडम. मॅडम लय छान वाटतो. मॅडम खरंच लय मजा येते हो. मॅडम लय दिवसाने भेटल्या हो. नका ना साहेब. मॅडम अहो ऐका ना मॅडम, अहो लय भारी वाटतं हो. हा हा मस्त मजा आली हो मॅडम बरोबर. फुल मॅडम मजा वाटली ना? आता द्या ना. हे काय लगेच टाकतो ना ट्रान्सपोर्ट, पण मॅडम दर हप्त्याला होईल ना आपलं असं काम? हा घ्या झालं बा, तुमच्या समोर टाकतो पा. टाका ना. हे बा मॅडम लाजू नका. एक काम करा, तुमचा नंबर सांगा, लगेच फोन पेला पैसे टाकतो. बरं घ्या ना. द्या मी डायल करते. घ्या चला करा. हा जरा हा बघा, हा आहे फोन नंबर. हा याच्यावरच करा. हो चालेल. आलं ना? आले बघा, 2 लाख रुपये आले. हा महिना. हां हा आता हे बघा मॅडम, आता मी तुम्हाला पैसे दिले, आता तुम्ही मला दर हप्त्याला येऊन मला ही सर्व्हिस द्यायची. चालेल. हां दरवर न चुकता. चालेल. येऊ मॅडम पण हप्ता चुकवायचा नाही. मग साहेब ऐका ना, आता तुम्ही ह्या गोष्टी माझ्याकडून करून घेणार तर माझ्याकडे पैसे एवढे पैसे दिले, त्याचं व्याज नका घेऊ आणि पैसे पण जरा कमी करा ना. मग मॅडम तुम्ही फक्त माझी दर हप्त्याला येऊन सेवा करा, मग बघू आपण सोडायचे का घ्यायचे. बरं चालेल. येऊ का मग मी? तुम्ही नाराज करू नका, मी तुम्हाला नाराज नाही करणार. येऊ का मी? पण जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत तुम्हाला यावंच लागेल दर हप्त्याला. बरं येऊ का मी? हो चालेल. पैशाचं तर काम झालंय, आता बघूया माणसाला पैसे द्यायचे का नाही द्यायचे. लोकांना लाजा नाही राहत, घरातली बायको सोडतं दुसऱ्याच्या बायका धरायला पाहता. आता मी पण आता याला अद्दल घडू द्यायचे, 2 लाख रुपये देत नाही, व्याज देत नाही. काय करतो बघू. याचं चांगलं नाव ऐकून होते, असं राक्षस असेल मला माहीत नव्हतं.